सेकंड ट्रेडर्स जसं की आपण बघितलं होतं की काल आपण म्हटलं होतं आपण कोणत्या लेवलला बाय सेलिंग करायची होती, कोणत्या लेवलला आपल्याला रिसोर्सेस घ्यायचे होते, एक्झॅक्ट त्याच पोझिशन कसं आपल्याला रिसोर्सेस भेटलेलं ते बघून घ्यायचं. जसं की आपण ह्या लेवलवर सांगितलं होतं मार्केटला आपण कंडिशनल बाय लेवलला टाकणार होतं. कंडिशनल बाय मुवमेंट आपल्याला ही भेटलेली आहे, जे की निफ्टीमध्ये मी सांगितलं तुम्हाला 100 ते 150 पॉईंट भेटून जातात. ते इझिली आपल्याला किती 150 पॉईंट भेटलेले आहात निफ्टीमध्ये बी आणि दोन्ही साईडला बी भेटलेले आहे. तर दोन्ही साईडचं जर बघितलं तर आपण दोन्ही साईडचं कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट केलं होतं. तर ॲक्युरेट आपलं टार्गेट भेटलेलं आहे. आता थोडं बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपले टार्गेट डन झालेले आहेत, कारण की आपण तुम्हाला 2 लेवल सांगितल्या होत्या. कोणत्या लेवलला सेल करायचं होतं आणि कोणत्या लेवलला बाय करतो. जसं की आपण ह्या पोझिशनवर सांगितलं होतं कंटिन्यू मार्केटला सेल मोमेंटम असली पाहिजे होती आणि सेम त्याच पोझिशन मार्केटला सेल मोमेंटम आली होती. आणि जसं की आपण कॉल साईड मोमेंटम बी सांगितलं होतं, त्या पद्धतीने कॉल साईड मोमेंटम बी एक्सपेक्टेशन सांगितलं होत्या. पुढे मार्केट वरती जाऊ शकते आणि सेम त्याच पोझिशन एकदम मार्केटने घेतलेले. आता हे आता जे आपण उद्याचं मार्केट अनालाइज करणार त्याच्या आधी आपण थोडंसं US मार्केटचं कॅल्क्युलेशन घेऊ होतं. त्याबरोबर पद्धतीने घेतो तसं त्या पद्धतीने आपण थोडंसं US मार्केटचं अनालाइज करून पुढचं मार्केट आपण अनालाइज करतो. आपल्याला काय दिसतं, डाव जोन हे 80 पॉईंट प्लस आहे आणि नेक्स्ट हे 44 पॉईंट मायनस आहे. तर आपल्याला या दोन्हीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक नॉर्मल ओपनिंग बघायला भेटू शकते, जे की आपल्याला प्लस मायनसचे सांगून देतो मी. फर्स्ट टाइम मार्केट ओपन जरी प्लस झाला तर फर्स्टची कॅन्डल तीच कॅन्डल मार्केटला डाऊन साईडला घेऊन येणार. तर आपण एक पॉसिबिलिटी मोमेंटम जर बघितलं तर बँक निफ्टीची ओपनिंग आपण ह्या लेवलला जर कुठं झाली तर मार्केट ह्याच पोझिशन मार्केट एक सेल कॅन्डल देईल. आणि जर मार्केटला जर वरती जायचं झालं तर मार्केट ह्याच जे मार्केटचं क्लोजिंग आहे आजची त्याच पोझिशन मार्केट वरतीही जाईल. जर मार्केटला जर वरती नाही जायचं झालं तर ही जी लेवल तुटन तर ह्या लेवलचे कंटेस्टमेंट आपण सेलमध्ये राहणार. आणि एक छोटासा टॉप लॉस म्हणजे आपण ह्या लेवलचा एक जर स्टोरिंग स्टॉप लॉस आपण बोलू शकतो. जर मार्केटने इथं पुढे आपल्याला की साईडवेज मोमेंटम देईल, कॉल साईड मोमेंटम असे प्रयत्न असतात आपण एक्झिट होणार. जर इथून नाही झालं तर आपण कंटेस्टमेंट ह्याच लेवल सेलमध्ये राहणार आणि कंटेस्टमेंट आपलं सेल मोमेंटम बघायला भेटणार. जर एक पॉसिबिलिटी जर झाली तर मार्केटचा बाईंग मुवमेंट आपल्याला ह्या लेवलच्या वरती जर क्लोज होत असलं म्हणजे ह्या लेवलच्या वरती क्लोज होत असलं तरच आपण बाय मोमेंटम कॅच करणार. एक तर आपण टोटली सेलमध्ये आहात. आणि जसं की मी तुम्हाला एक नवीन लेवल सांगतो, जे की सेकंडरी लेवल येते ती 48,440 ही जी लेवल आहे ह्या लेवलपासून आपण कंटिन्यू सेल मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करणार. कारण की ही जी लेवल स्ट्रॉंग बायर लिमिट आहे, त्याच्यामुळे आपण एक सेल मोमेंटम मिळू शकते. ते एक पॉईंट मार्क करून घ्या. याच्या वेळेस आपण ह्याच्या खाली आपण कंटिन्यू निघत असतो सेल मोमेंटम. जर ह्याच लेवलवरून आपल्याला एक बाय सेल मोमेंटम मी भेटू शकते. आपण ह्याच्यावरती जर असले याच्यावरती जर तुम्हाला 3-4 कॅन्डल दिसल्या तर आपण कंटिन्यूअसली बाय मोमेंटम असतो. जर फर्स्ट ही कॅन्डल जर याला ब्रेक केली किंवा 2 कॅन्डलने याला ब्रेक केलं तर आपण कंटिन्यूअसली सेलमध्ये राहणार. फर्स्ट पॉईंट ह्या. आता निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये बी आपल्याला जे लेवल्स आहेत त्याच लेवल वर्क होणार आहे. इतरच कोणतीही नवीन लेवल्स आज वर्क नाही होणार. तर आपण जसं की ह्या ज्या लेवलच्या वरती असलं तर आपण सेल बाय साईड मुवमेंटम बघणार, कंटिन्यूअसली बाय साईड मुवमेंटम राहणार. जर ह्या लेवलचं जर खाली असलं कुठं तर जिथून आपण कंटिन्यूअस सेल आणि कंटिन्यूअस सेल आणि एक पॉसिबल मुवमेंट जसं की हे जे लेवल्स आहे ह्या लेवलपासूनच आपण एक मार्केटला अपसाईड मुवमेंटम बघण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि कंटिन्यूअस ह्या लेवलच्या वरती असलं तर आपण बाय साईडचे मुवमेंटम बघणार. ते कमीत कमी 2 ते 3 कॅन्डल सस्टेन झालेला पाहिजे. आता एक ह्याच लेवलला सस्टेन झाली किंवा ह्याच्यावरती बी सस्टेन व्हायला पाहिजे, तर ह्याच्यावरती झाला पाहिजे 3 ते 4 कॅन्डल इझिली क्लोज झालं पाहिजे, तरच आपण इथं बाय साईड मोमेंटम घेणार. नाही ती जे आपण कंट्रोलची सेलमध्ये राहणार आणि सेलचे मोमेंट आपल्याला उद्या आपल्याला भेटू शकते. थँक्स फॉर वॉचिंग.